Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn a new poem from the 6th standard आणि पोएमचं नाव आहे 4.3 मिस्टर नोबडी. मिस्टर नोबडी म्हणजे कुणीही नाही. सो ही जी पोएम आहे ती लहान मुलांसाठी आहे. आता याच्यामध्ये आपण बघतो की प्रत्येक घरामध्ये एक अशी व्यक्ती असते की जे सगळं काही करत असते, पण जेव्हा आपण त्याला विचारायला जातो तर तो काय म्हणत असतो की मी हे केलेलं नाही. म्हणजे तो कोण आहे? घरचा मिस्टर नोबडी. सो पोएम आपण स्टार्ट करूया. आय नो अ फनी लिटिल मॅन ॲज क्वाईट ॲज अ माऊस. मला माहिती आहे एक छोटासा मजेदार व्यक्ती जो कसा आहे? क्वाईट आहे. माऊसपेक्षा पण कसा आहे तो? माऊससारखाच क्वाईट आहे. ॲज क्वाईट ॲज अ माऊस. हू डज द मिस्चिफ दॅट इज डन इन एव्हरीबडीज हाऊस. हू डज द मिस्चिफ. मिस्चिफ म्हणजे काय? खोडकरपणा. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये असा एक व्यक्ती आहे की जो सगळे खोडकरपणा करत असतो. देअर इज नो वन एव्हर सीज हिज फेस. आणि त्या व्यक्तीचा चेहरा कुणीही बघितलेला नाही. अँड येट वी ऑल अग्री. तरी पण आपण अग्री करतो की तो व्यक्ती इथे आहे. दॅट एव्हरी प्लेट वी ब्रेक वॉज क्रॅक बाय मिस्टर नो बडी. घरातली प्रत्येक जी प्लेट क्रॅक होत असेल किंवा फुटत असेल, त्या प्लेट क्रॅक करण्यामागे जो कोणी व्यक्ती असतो तो कोण आहे? मिस्टर नोबडी. आपल्या घरी पण एखादी गोष्ट काही झाली असेल किंवा कोणी काही केलं असेल तर आई जेव्हा विचारते तेव्हा आपण पण उत्तर देतो की मला माहिती नाही हे कोण केलं आहे, पण ते केलेलं असतं कुणीतरी. मग ते कोण केलेलं आहे? मिस्टर नोबडी. दिस ही हू ऑलवेज टिअर्स आउट बुक्स हू लिव्स द डोअर अजार. आता इथे 30 म्हटलेलं आहे. 30 हे जुन्या इंग्रजीमधला शब्द आहे, आता वापरत नाही. ते इज आहे. इज ही हू ऑलवेज टिअर्स आउट बुक्स हू लिव्स द डोअर अजार. नेहमी बुक्समधले पेजेस फाडलेले असते. तो नेहमी काय करतो? बुक्समधले पेजेस फाडतो. नेहमी दरवाजा काय करतो? अर्धवट उघडा ठेवतो. ही पुल्स द बटन्स फ्रॉम अवर शर्ट्स. जे शर्ट्सची बटन्स असतात ते तोडून टाकतो. अँड स्कॅटर्स पिन्स अ फार. जर कंपॉसामध्ये पिन्स असतील तर ते पिन्स, त्या टाचण्या ज्या असतात ते इकडे तिकडे पसरवून ठेवतो. दॅट स्क्विकिंग डोअर विल ऑलवेज क्विक फॉर प्रीती डोंट यू सी. वी लीव द ऑइलिंग टू बी डन बाय मिस्टर नोबडी. घरामध्ये जर तो आवाज करणारा दरवाजा असेल, आपल्याला माहिती आहे दरवाजाचा एक आवाज येत असतो आणि तो सारखा आवाज येत असतो. तर जेव्हा मिस्टर नोबडीला त्या दरवाजामध्ये तेल टाकण्याची ड्युटी दिलेली असेल आणि मिस्टर नोबडीने ती ड्युटी केली असेल, तरी पण त्या दरवाजामधून तो स्क्विकिंगचा आवाज, स्क्विक करण्याचा आवाज काय येत असतो? सारखा येत असतो. सो तो आवाज का येत असतो? कारण ती ड्युटी कुणी केलेली असते? मिस्टर नोबडी. म्हणजे कुणालाही माहिती नाही ती ड्युटी कुणी केलेली आहे. द फिंगर मार्क्स अपॉन द डोअर बाय नन ऑफ अस आर मेड. आपण बघतो की नेहमी दरवाजावरती फिंगर मार्क्स दिसतात आपल्याला. जे फिंगर मार्क्स असतात ते कुणी केलेले आहे, कुणाचे आहे हे कुणालाही माहिती नाही. वी नेवर लीव द ब्लाइंड्स अनक्लोज टू लेट द कर्टन फेड. आम्ही कधीही ब्लाइंड्स अनक्लोज करत नाही, नेहमी क्लोज करून ठेवतो. म्हणजे नेहमी ब्लाइंड्स हे पडलेले असतात, त्यामुळे बाहेरचं सूर्यप्रकाश त्या ब्लाइंड्सवर येत असतं, त्या कर्टन्सवर येत असतं आणि कर्टन्सचा कलर हा काय होत असतो? फेड होत असतो. आणि कारण आपल्याला माहिती आहे की फॉरेनमध्ये जे आता आपल्याकडे पडदे असतात जे आपण सरकवत असतो, पण ब्लाइंड्स म्हणजे काय? ते रोलअप होतात. रोलअप आणि रोल डाऊन केल्या जातात. म्हणजे वरती केल्या जातात आणि खाली केल्या जातात. जर आपण त्याला तसंच ठेवलं खाली तर त्याचं काय होणार? सूर्यप्रकाश त्याच्यावरती पडून पडून ते जे कर्टन्स आहेत त्याचा जो कलर आहे तो फेड होणार. The ink we never spill, the boots that lying round you see are not our boots. They are all belongs to Mr. Nobody. काय म्हणत आहे तर पोएट की ते कर्टन्स जे फेड होत आहे, जे अनक्लोज केलेले नाही आहेत, ते कुणामुळे कोणी नाही केलेले आहे? मिस्टर नोबडीने नाही केलेले आहेत. आणखी काय सांगितलं आहे की द इंक वी नेवर स्पिल. जे जमिनीवर शाई पसरलेली आहे, जे आपण पेनमध्ये आधीचे लोक शाई यूज करायचे, तर ती जी शाई आहे ती इंकमधली जी शाई आहे ती बॉटलमधून काय झालेली आहे? जमिनीवर पसरलेली आहे. जिकडे तिकडे बूट्स पसरलेले आहेत ते कुणाचे आहेत?
ते मिस्टर नोबडीचे आहे, ते आमचे नाही असं इथे म्हटलेलं आहे. दे ऑल बिलॉंग्स टू मिस्टर नोबडी. आता याचे जे ऑथर आहे ते कोण आहे? अननोन आहे, म्हणजे इथे नाव दिलेलं नाही आहे. सो स्टुडंट, आय होप ही पोएम तुम्हाला समजली असेल. जर समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू फॉर वॉचिंग.